गेली 11 वर्ष ही सगळं कब्जा घेतला सिकंदर शेखने. उमेश मथुराचा कब्जा सिकंदरने घेतलेला आहे. खालून निघण्याचा प्रयत्न करतोय उमेश मथुरा, पण सिकंदरने आणि शबास. ओ भले 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 भले, हम भी कुछ कम नहीं. उमेश मथुरा और सिकंदर शेख, शबास. वाह, करा की टाळ्या. खरं तर सगळे म्हणायचे की दिल्ली पंजाबचे पोरं आपण इकडं आणून कुस्ती गर्दी होणार नाही, आणि सगळे म्हणायचे. आणि 1 ते 1.5 लाखात पण मला ही कुस्ती घेता आली असेल मला जर घ्यायची असती तर. परंतु मी उमेश मथुरालाच का निवडला ह्याचं पण जे कुस्तीतले जाणकारी आहेत ना त्यांना माहिती आहे. लोक मला त्या दिवशी श्यामकाका म्हणले वाचकवडे की त्या दिवशी ह्याची कुस्ती सिकंदरची कुस्ती 2 ते 3 मिनिटात झाली. पण म्हणलो ठीक आहे 2-3 मिनिटात झाली असेल. आपल्या महिन्यात ज्यावेळेस कुस्ती असेल ना त्याची त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण कुस्ती जोडली काय आहे किंवा अजून कसं केलं ते. खरं तर कुस्त्या जोडायला म्हणजे स्पर्धा घेणं थोडंसं सोपं आहे, मैदान घेणं खरंच अवघड आहे. कारण रात्री 1 वाजता 2 नंबरची कुस्ती तुटली. प्रकाश बनकरला आजारी असल्यामुळं तो काही खेळू शकला नाही. सदगीरला फोन केला, शरद भाऊ असतील आमचे पवार सहकारी, त्यांनी पण मदत केली. युवराज त्या केचे असतील. खरं आमचे एक मित्र आहे तालमीतले, लहानपणापासून म्हणजे बारीक असल्यापासून मला सांभाळला असताना मी एक संघच राहतो तालमीत, उमेश शेठ गावडे. एवढं सगळं तुम्ही पाहताय ना, हे मारणे वासत असतील, सतीश जोवासन, की आपण माझं एक ध्येय आहे की मी कुस्ती बारीक म्हणजे 1000 जोडी वाजता घेतो तो वरती 5 लाखापर्यंत असू द्या, पण कुस्ती काटाच घेणार. शाबास. आपण एवढं मोठं आता मंडप व्यवस्था पाहिली असेल, कुणी म्हणून की 2 ते 3 लाख रुपये घेतले असेल. पण आमचा मित्र आहे भुगावचा उमेश शेठ गावडे, तर मी बोलवतो आतमध्ये 2 मिनिटं आतमध्ये येतो, तुमचा सन्मान घ्यायचा. मी मुद्दाम तुमचा सन्मान जरा पाठीमागे राखून ठेवलेला आहे. मला त्यांना दाखवायचं मूर्ती छोटी पण कीर्तिमान. हे का म्हणेन मी की 2 ते 2.5 लाख रुपये याला मला खर्च येऊ शकतो, पण 1ही रुपया माझ्याकडून घेत नाही गेले 10 वर्ष झालं. म्हणून हे गोष्टी मी जरा टाळ्या करा, टाळ्या त्यांच्यासाठी. उमेश गावड्यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं आतमध्ये येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. त्यांचा सन्मान आमचे मित्र सहकारी मित्र युवराज तात्या केचे आणि आमचे मुळशी तालुक्याचे युवा नेतृत्व मधुराव दाबडे हे करतील. आणि छातीचा बोजा उमेश शेठ गावडे आतमध्ये या आपण. अरे बाप रे बाप. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे आणि ओ अरे बापरे, हो 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 हो. सिकंदर शेख आणि उमेश मथुरा याला म्हणायचं कुस्ती, आणि अशी असती कुस्ती. कुस्ती मल्लविद्या संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश भाऊ मानगुडे यांच्याकडून अमित भाऊचं आत्ताच फोन करून अमित भाऊचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे. गेले 11 वर्ष झालं हे मैदान होतंय, आणि हे मैदान 11 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक वर्षी गणेश मानगुडे सरांच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह दाखवलं जातं. आज ज्ञानेश्वर आसोले सर आलेले, त्यांच्याही चॅनलवरती हे मैदान लाईव्ह चालू आहे. तगडी कुस्ती चालू आहे आणि घर बसल्या 3,500 प्रेक्षक लाईव्ह पाहताय ज्ञानेश्वर आसोले सरांचा कुस्ती मल्लविद्या.
बस बस. शिंगवाले बसा खाली बसा. नाही तुम्हाला गावणार ती. कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती. हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ कुस्ती. उमेश मथुरा विरुद्ध सिकंदर शेख. तुफानी फाईट चालू आहे. हे पहा, विनोदाचा भाग वेगळा. वस्तुस्थिती दोन्ही पैलवानचं वजन 250 किलोच्या पुढं आहे. आजूबाजूला बसलेले विनंती आहे सावध बसा. चेष्टाचा भाग नाही. अनेक जण जायबंदी झालेले आहेत. आपलं वय झालेलं असतंय. कुणाला बीपी असते, कुणाला शुगर असतोय. हे सोपं नाही. कडला बसणारे सावध बसा. ट्रॉफी मागे ठेव. ट्रॉफी काही घडू शकतं. हलगीवाली कसे सावध बसले त्यांना लय अनुभव आहे. कुस्ती करा. आपला हातावर जो पोट आहे त्यांना माहिती आहे. कुस्ती आली की बाहेर लगेच निघते ती. तगडी कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती. या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौड. महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. गेले 11 वर्षाची परंपरा. गेले 11 वर्ष झालं या मैदानचं संयोजन नियोजन याच ठिकाणी होतंय. शबास. हेच प्रेक्षक गॅलरी. गेले 11 वर्ष झालं. गेले 11 वर्ष झालं. बोलणारा एकच असतो, मीच आहे. गेले 11 वर्ष झालं. तगडी कुस्ती चालू आहे. आणि ओ भले 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 भले. भारत माता की जय. मैदानी जंग. फिटले का पैसे. शबास 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 शबास. बाहेर न बोलू नका. बाहेर न बोलू नका. शांतता राखा. शांतता राखा. हा सोपं नाही. लय जण म्हणायला लागले धरधर वडवड वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. दरदर वडवड म्हणून काय होत नाही. ज्याला बिंबीच्या देठापासून नेट लागलंय त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. दम लागल्यावर माहित कुस्तीत काय होतं महेश भाऊ. दम 2 अक्षराचं वाक्य आहे. दम. संपूर्ण भारत देश गाजवला या पोराने आणि एकलंगी बसवली. शबास. काही घडू शकतंय. आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न. चकार गार 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 फिरायला लागलं. भारत माता की जय. जय भवानी. जय शिवाजी. मैदानी जंग. वाहेगुरु 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 वाहेगुरु. जुगु जुगु जाओ मेरी जान. ये तो भारत की शान और मान. फिटले का पैसे. तिकीट लावलं नाही. क्या माहौल चल रहा है सर जी. 1000 रुपये तिकीट लावून अशा कुस्त्या पाहायला मिळणार नाही. पण आज फार मोठं सहकार्य, फार मोठं योगदान, फार मोठी पर्वणी दिली पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने. एकदा जरा जोरात टाळ्या करा की अमित भाऊ साठी. जोरात. अमित भाऊ आपको देखा तो याद आया आने वाला पल. आपको देखा तो याद आया आने वाला पल. ऐसा लगता है सब भूल गए गुजराव हा कल. आपल्याला बघितल्यानंतर आठवण येते येणाऱ्या काळाची. पण येणारा काळ हा आपला असणार आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.
जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंगबली हजर असतात आणि टांगेवरती टांग लावण्याचा प्रयत्न चालू आहे. उमेश मथुरा टांग लावण्याचा प्रयत्न करत होता, पण ते जाणलेलं आहे पैलवान सिकंदर शेखने. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळ एकत्र आले. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड, यशवंतराव चव्हाण अशी मंडळ एकत्र आली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 ला केली. 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा. 61 ला महत्व प्राप्त झालं. हे नाता 61 ला गदेला महत्व प्राप्त झालं आणि 61 पासून मानाची चांदीची गदा देण्याची परंपरा प्रथा चालू केली. या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दयारी झाले. केसरीची क्रेज आणि महाराष्ट्र केसरीची किंमत, त्याची तुलना कुठेही कोणीही करू शकत नाही. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं एक स्वप्न असतं. प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. प्रत्येक वर्षी एकच पैलवान महाराष्ट्र केसरी होत असतोय, पण महाराष्ट्र केसरीच्या पुढेही कुस्तीला भविष्य आहे. आणि ओ बच गयो, फिर भी पकड़ा गयो. उमेश मथुरा. शिट्ट्या मारू नका. मगाशी सांगितलं शिट्ट्या मारण्याचा तो फड आहे, हा फड नाही शिट्ट्या मारण्याचा. कुस्ती करा. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. याच साठी केला होता ठास. याच साठी एक महिनाभर किती 69 अमित भाऊ किती कुस्त्या सगळ्या होत्या? 73. हा 75 कुस्त्या. 75 कुस्त्या झाल्या. सगळ्या खट, सगळ्या खसे, सगळ्या काटा. 75 कुस्त्या जोडल्या. विचारपूर्वक. फुकटचा पैसा जाणार नाही. रुपयाने रुपयाचं मोलच होणार. अरे बापरे. आणि उमेश मथुराने कब्जा घेतलेला आहे. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. उमेश मथुरा आक्रमक झालेला आहे. तुल्यबळ लढत चालू आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. कुस्ती ही कुस्ती आहे. देवादिकाने जगवलेली कुस्ती आहे. रामायणात कुस्ती आहे, महाभारतात कुस्ती आहे. शबास 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 शबास. आणि खालोन मोठ्या तर्फे हो 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 हो. काय सांगितलं होतं मला? काय सांगितलं होतं? चला माग, चला माग. अरे हातपाय मोडल जाल, माझा आदू व्हावं लागेल. चला माग, माग चला, माग चला. ए ए ए चपला टाकतोय रे. माग सरकून बसा, माग सरकून पुढे येऊ नका. ग्रामस्थांनी जाहीर केलेला आहे महाराष्ट्रातले अनेक दिग्गज पैलवान या मैदानामध्ये लढणार आहेत. कुस्ती करा पैलवान. माले केसरी कुस्ती स्पर्धा 7 तारखेला आयोजित केलेले माले केसरी. आणि हो काय पट काढला होता, काय मोठ्या तडफेने सोडून घेतला. म्हणून म्हणतो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतोय. माले केसरीचे संस्थापक अध्यक्ष पैलवान चैतन्यभाऊ आदवडे जाहीर करतायत माले केसरी 7-4
2024 हा मुळशी तालुका आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ ज्यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिशा प्राप्त करून दिली. कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास जर झाला असेल तर या मुळशी तालुक्यातून. हा पुणे जिल्हा आहे. विद्येचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं. शबास. आणि आज कुस्तीचा सगळा कोल पुण्याकडे वळालेला आहे. आणि बाबा बाबा कब्जा घेतला सिकंदर शेखने. उमेश मथुराचा कब्जा घेतलेला आहे आणि आता पुढची कारवाई पाहिजे. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. 11:20 झालेले. उमेश शेठ गावडे ज्यांच्या माध्यमातून हे मंडपचं काम फार मोठं झालेलं आहे. आणि मोळी बांधण्याचा प्रयत्न करतोय सिकंदर शेख. हो मोळी सोडलेली आहे. दमा खासाची कुस्ती आहे. दोन्ही पैलवान मेहनती आहेत. दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत. सदासजी काही घडत नाही. अरे बाप रे बच गयो. आणि योग्य टायमिंगला टाळे वाजायला लागली. रंगलेलं मैदान. रंगलेलं मैदान. चला कुस्ती करा. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. शांतता राखा. अरे बाप रे बाप. आता आता कळालं सर प्रेक्षकांना की आपण कुस्ती का जोडली आणि कशी जोडली ती आणि ही का घेतली आपण. श्याम काका गेले 11 वर्ष आपण 1 नंबरला कुस्ती असती ना गंगावेश तालमीची असती. 1 नंबरला कुस्ती दरवर्षी आपण एक प्लेअर जो असतो 10 ते 15 कुस्त्या नक्कीच असतात. पण एक कुस्ती आपली आहे ना 1 नंबरची तिचा 1 नंबरचा पैलवान असतो तो 100% जवळजवळ गंगावेश तालमीचाच असतो. माऊली जामदाडे आपल्याला इथं खेळून गेलाय. आपल्याला असलम काजी वसत जे आहेत त्यांची आपल्याला इथं कुस्ती घेताना आली. पण स्वतः ते इथं येऊन गेले. त्यांच्या तालमीचे मल्ल पण इथं या ठिकाणी खेळलेत. आणि माऊली जामदाडे खेळलाय. विजय घुटाळ 2 वेळा खेळला असन. जामदार खेळलाय. दत्ता नरळे त्यानंतर विजय घुटाळ प्रकाश बनकर आणि आज सिकंदर शेख खेळतोय. आणि काटा खालतीवरती व्हायला लागलेला आहे. कब्जा भाऊ पुढे पाय बोला. पैलवान राजाभाऊ माळुंगे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि ओ शाबास 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 शाबास.
आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. उमेश मथुरा आणि सिकंदर अशी कुस्ती चालू झालेली आहे. फक्त शांतता राखा. नंबर 1 ची कुस्ती. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेल्या आहेत. दोन्ही पैलवान दमाखासाचे आहेत. दोन्ही पैलवान मेहनती आहेत. ओ अरे बाप रे बाप, अबा बच गयो, फिर भी पकडा गयो. सुंदर अशी छडी टांग लावली होती, पण उमेश मथुरा होता म्हणूनच वाचला. कच्च्या दिलाचे आताच माग जावा. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. हॅलो, डाव आणि प्रतिडाव. अरे बाप रे बाप, जो जीता वही सिकंदर. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख गंगावेश तालीम कोल्हापूर विजयी. हॅलो, अतिशय